असा आमचो बघा झालेलो असा तर आता आम्ही लावणी लावून घेतलेलो। आता मी एवढाच म्हणू शकतोय, गेले ते दिवस, राहिले त्या आठवणी। नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत असा। तर आता मस्त पाऊस पडता आणि लावणी लावूची सुरुवात झालेली असा, तर मी आता ना लावणी लावूक जातोय। चला मग जाऊया आपण लावणी लावू। गेल्या महिन्यात 5-6 जूनला आमच्याकडे पाऊस पडलो। 7-8-9 तारखेच्या दरम्यान आमच्याकडे पेरणी झाली। तर आता एवढं तरव इलेलो असा, आता लावणीची सुरुवात झाली आहे, मस्त पाऊस पडता। तर आता आम्ही तरव वगैरे काढलेलो असा, मी लावणी लावूक जातोय। धर मासे धर। तरव असा, तर आपण आता या तरव्याची पेंडी बांधलो। कशी पेंडी बांधतात मी तुम्हाला दाखवतोय। हे पाती असतात ना, ते पाती तेवढे घ्यायचे, खालचे हे असतात ना ते घ्यायचे नाही मुगाडे, त्याचे पाती घ्यायचे, गोल फिरवायचा आणि टोका असत ना दुसरायची खाली पेंडी बांधायची, आपण पेंडी बांधतो। झालेलो असा आमचो बघा झालेलो असा, तर आता आम्ही लावणी लावून घेतलेलो। शेतात जाणे, तरवा काढणे, लावणी लावणे, ट्रॅक्टर धरणे, ह्या सगळ्या गोष्टी लहानपणापासूनच माझ्या आवडीच्या। 4 वर्षाची असल्यापासूनच मी शेताच्या बांधावर जाऊन उभी राहायची आणि माझी आजी मला प्लॅस्टिकच्या पोत्यापासून खोळ बनवून द्यायची। जरी मला काय काम नाही जमलं तरी पण माझी लुडबुड असायचीच। सगळेजण मला बोलतात, कमेंट करतात की तू फक्त रीलसाठी आणि फोटोसाठी शेतात जाते। तर मी त्या सगळ्यांना सांगू इच्छिते की मला शेतात जाण्याचा, काम करण्याचा 22 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे। मी मुंबईला मोजून 5-6 वेळा गेली असेल, ते पण फिरायला। पण मी सगळ्यांना एवढंच सांगेन की मी अस्सल गावातला हाडामासाचा शेतकऱ्याचा पोरगा आहे आणि मी स्वतः खूप लकी समजते की माझा जन्म गावात एका शेतकऱ्याच्या घरात झालो। मी खूप छान लाईफ जगतोय आणि मी खूप हॅप्पी असे। आता आधुनिकीकरणामुळे काही गोष्टी मागे पडल्या। आधी आमच्याकडे बैल होते, मग आम्ही बैलांचा जोत बांधायचो। बैलांच्या जोतापासून शेतात नांगरणी करायची, उखळ घालायची, चिखल करायचो, त्यानंतर लावणी लावायची। मग लावणी वगैरे लावून झाल्यावर बैलांका व्हाळात घेऊन जायचा, बैलांका धुवायचा, परत आणून गोठ्यात बांधायचा, त्यांका पेंड द्यायची।
मग बैलांका माळावर रानात चराक घेऊन जायचा. ह्या सगळ्या गोष्टी आता आधुनिकीकरणामुळे यंत्रांमुळे काही गोष्टी आता संपत चालल्या आहेत. 2 लेडीजला एवढी मोठी शेती करणं पॉसिबल नाही आहे. त्यामुळे आईने ह्यावर्षी काय शेती करूचा मनावर घेऊक नाही. त्यामुळे ह्यावर्षी आम्ही काय शेती करूक नाही. आज मी कामावरनं घरात गेले होते आणि मग मी घरात जाऊन काय ना काय काम करतच असतंय. तर मी गार्डनमध्ये असं झाडं वगैरे लावून काहीतरी काम करत होते आणि खालती शेतात बघितलंय तर शेजारचो दादा चिखल करत होतो आणि त्यांची लावणी सुरू होती. मग मी पटकन तयारी केलंय आणि शेतात गेले आणि शेतात जाऊन लावणी वगैरे लावत होतेच. तर म्हटलं की एक व्हिडिओ बनवूया आणि तो तुमका दाखवूया. गेल्या वर्षी मी आणि आईन अख्ख्या शेत लावून काढलं आणि लास्टला आईक वाताचा त्रास सुरू झालो. तर लास्टला तर अक्को वापो मीच लावून काढले होते. आय एम सो लकी की मी कोकणची कन्या आहे. हो पण तरी वाय 2 ओळी काय येत असतील तर माका माहित नाही तर मी म्हटलं असतं. रंगले आहोत तर ते धुसाठी गेले. तर आम्ही अगोदर शेती करायचो ना तर आमचे बैल होते. आम्ही असं पोट वगैरे बांधायचो आणि चिखल वगैरे करून झालो ना की बैलांका आम्ही ते दूध आणायचो. मग बैलांका बांधायचो वगैरे आणि आम्ही बैलांका धुवायचो त्यांचं चिखल वगैरे आणि मग बैलांका न्यायचो वाड्यात वगैरे बांधायचो. आणि आम्ही तेव्हा अगोदर ना मे महिन्यात भुईमुग करायचो. त्या भुईमुगाच्या शेंगांची आम्ही पेंड काढायचो आणि ती पेंड मग बैल आमचे गेले वाड्यात आम्ही बांधलो काय मग ती पेंड आम्ही बैलांका द्यायचो. खूप छान होते दिवस. आता आधुनिक तंत्रज्ञान यंत्रा आली आणि बैल जोत हे काही गोष्टी पाठी पडले. आता ट्रॅक्टर इले त्यामुळे तसा माणसाचं काम सोप्या पण झाला म्हणा. तर मी आता जाते हातपाय धुवून. माझी फेवरेट जागा असा. म्हाका हे खूप आवडता. लहानपणी पण मी हाय येऊन बसायचं आहे. आणि हे पडतणी ठेवलेले असत ना हे का आम्ही फातर किंवा पडतण असं म्हणतो. आम्ही लहानपणी हाय कपडे धुवून घ्यायचो. आता काय नाही आहे खूप वर्ष झाले आता नाही आहे पण आम्ही लहानपणी हाय कपडे धुवायचो हाय बसायचो. लहानपणीचे खूप सारे गोष्टी असे ताजे झाले. हय बसल्यावर सगळे गोष्टी लहानपणीचे ताजे झाले. आता मी एवढाच म्हणू शकते गेले ते दिवस राहिले त्या आठवणी.
तर मी माझा व्हिडिओ हयत संपवतोय. तुम्ही माझा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माका नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.